नमस्कार. आजच्या वेळेस बघायची इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 2.4 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय दिला आहे, गुणाकार करा. तर आजच्या वेळेस आपल्याला फक्त 2 गणितं बघायची आहेत आणि पुढच्या वेळेमध्ये आपण तिसरं गणित बघूया. ओके, तर पण गुणाकार करा. तर पहिलं गणित बघूया आपण. वर्गमूळ 3 कंसामध्ये वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 3 दिलं आहे. ह्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. ओके, तर पहिलं गणित लिहून घेऊया. 1 वर्गमूळ 3 कंसामध्ये वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 3. ओके, तर त्याचा गुणाकार करायचा आपल्याला. वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 7, वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 7 मध्ये काय चिन्ह आहे, वजा. त्याच्यानंतर दुसरं वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3. ओके, वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 7, 7 गुणिले 3 किती होतात, 21. वर्गमूळ 21 वजा 3 गुणिले 3 किती होतात, वर्गमूळ 9. ओके, आता वर्गमूळ 21 वजा, आता 9 कोणाचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे. मग आपण इथे लिहूया 3चा वर्ग. तर वर्ग आणि वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होणार. ओके, शिल्लक काय राहणार, नुसतं 3. ओके, हे झालं ॲन्सर या प्रश्नाचं. वर्गमूळ 3 कंसामध्ये वर्गमूळ 7 वजा वर्गमूळ 3, वर्गमूळ 21 वजा 3 आलं फक्त. ओके, आता सेकंड काय, वर्गमूळ 5 वजा वर्गमूळ 7 कंसामध्ये वर्गमूळ 2. आता वर्गमूळ 2 ह्या साईडला दिले, याचा अर्थ काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 7. स्टेप बाय स्टेप तुम्ही लक्षात ठेवा. वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 5 मध्ये वजा चिन्ह आहे. वर्गमूळ 2 गुणिले वर्गमूळ 7, वर्गमूळ 7. ओके, तर वर्गमूळ 2 गुणिले 5 म्हणजे 2 गुणिले 5 किती होतात, 10. वर्गमूळ 10 वजा 2 गुणिले 7 किती होतात, 14. वजा वर्गमूळ 14. आता यांची काही फोडबीड काय होत नाही आहे. 14 कोणाचा वर्ग नाही आहे, 10 पण कोणाचा वर्ग नाही आहे. ओके, तर हे झालं लास्ट ॲन्सर आपलं ह्या गणिताचं. वर्गमूळ 5 वजा वर्गमूळ 7 कंसामध्ये वर्गमूळ 3चं उत्तर काय आलं आहे, वर्गमूळ 10 वजा वर्गमूळ 14. ओके, आता पुढचं गणित आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया, पुढच्या व्हिडिओमध्ये.